राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन। काही विद्यार्थ्यांनी प्रिलिम्स नंतरच रायटिंग सुरू केलेलं होतं। काही विद्यार्थ्यांनी काल रिझल्ट आल्यानंतर जे आहे रायटिंग सुरू करण्याचा मानस जो आहे तर तो पक्का केलेला आहे। आता मुद्दा असा आहे की जेव्हा राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आपण प्रिपेअर करणार आहोत तर याच्यासाठीच्या स्ट्रॅटेजीचं लेक्चर मी आधी घेतलं होतं किंवा स्पॉटलाइट अकॅडमीने याच्यासाठी कुठले कुठले इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत ते पण मी क्लिअर केलं होतं। राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करताना जे विद्यार्थी आता भेटत आहेत तर त्यातून काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्या म्हणजे काय की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट आधी प्रिपेअर केलेला नाही आहे। त्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट तिथं फिल केला होता, म्हणजे PSIR असेल, सोशियोलॉजी असेल, लिटरेचर असेल, परंतु त्यांनी त्याचा अभ्यास केलेला नाही आहे किंवा GHचे पेपर पण याच्या आधी लिहिलेलं नाही आहे किंवा काही विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्टिव्ह हा त्यांचा फोकस नव्हता पण त्यांनी परीक्षा जी आहे ती क्लिअर केलेली आहे। तर आपल्याकडे आता 3 ऑक्टोबरपासून एक्झाम सुरू होईल आपली, तर तोपर्यंतचा एक सफिशियंट कालावधी आहे जर आपण खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग केलं तर। कारण काय होतं बघा की बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा कन्सर्न आहे की मी आता अभ्यास करतो आणि मग पेपर लिहितो। आता हे जे पेपर आहेत तुमच्यासमोर, आता आयोगाने आपल्याला 60 पेजची जी आहे आन्सर शीट दिलेली आहे ती कशा पद्धतीने आपण टॅकल केलं पाहिजे किंवा 20 प्रश्न आपल्याला पेपरमध्ये आहेत, मग कुठल्या याच्यासाठी आपण कितपत लिखाण केलं पाहिजे, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या लिखाणातूनच डील होत जातात। किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचा एसे लिहिताना जो आहे 125 मार्क्ससाठी एसे लिहितो आहे आपण, तर मग ज्या फ्लोमध्ये तो गेला पाहिजे ते होत नाही आहे। त्याचं कारण एवढंच आहे की याआधी रायटिंग प्रॅक्टिस केलेलं नाही आहे। तुम्ही आतापासून लिखाण केलं पाहिजे हे एकदम क्रिस्टल क्लिअर आहे। काय होऊ शकतं, होऊन तुम्ही 20 प्रश्नांपैकी तुम्हाला 10 येतील, 8 येतील, पण एक थॉट प्रोसेस तुमची सुरू होऊन जाईल आणि आतापर्यंतचा तुमचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासक्रमाच्या आधारे सुद्धा तुम्ही काही प्रश्न सोडवू शकता। त्यातून एक कॉन्फिडन्स पण येतो तुम्हाला। म्हणजे असं नाही की मी GS1चं नोट वाचलीच आहे मग त्याच्यानंतरच पेपर लिहिला जाईल, असं नाही। यातल्या कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही रुटीन अभ्यासक्रमात बघितल्या आहेत, न्यूजपेपरमध्ये वाचलेल्या आहेत, सो त्या आधारे पण आपण लिहू शकतो। म्हणजे आपण अभ्यास केलेला आहे त्यातून डायरेक्ट प्रश्न आला तो लिहिला किंवा आपलं जे स्वतःचं एक नोशन आहे त्यातून आपण काही पेपर लिहिले, सो त्यातून एक कॉन्फिडन्स येतो। सो पेपर लिहिणं फार फार महत्त्वाचं आहे। आयोगाच्या धर्तीवर आन्सर शीट पण आपण तयार केलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करायची त्यांच्यासाठी पण त्या अवेलेबल आहे, तुम्ही अकॅडमीमधून त्या कलेक्ट करू शकता। आता मूळ मुद्दा एवढा आहे की तुम्ही तुमच्यासाठी ज्या बऱ्याच गोष्टी आहेत, मार्केटमध्ये जे आहे मटेरियल भरपूर आहेत किंवा आता स्पॉटलाइट अकॅडमीचे ज्या काही नोट्स होत्या त्या नोट्स टेलिग्रामवर आपण शेअर करून देणार आहे। स्पॉटलाइट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला रात्रीपर्यंत नोट्स मिळून जातील सगळ्या आधीच्या ज्या होत्या। आणि आता आपण नव्याने स्पॉटलाइट अकॅडमीची मेन्स बूस्टर सिरीज पण घेऊन येतो आहे, ती प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये असेल। सो नेक्स्ट वीकपासून तुमच्या हातामध्ये बूस्टर सिरीज असणार आहे, GS1, GS2, GS3, GS4। त्याच्या आधारे पण तुम्हाला सिलेबसनुसार खूप चांगला अभ्यास करता येईल। आणि याच्या आधीच्या ज्या नोट्स होत्या त्या नोट्सही आम्ही शेअर करतो आहे। टेलिग्रामवर 2 चॅनल्स आहेत बघा, तर त्यामध्ये स्पॉटलाइट अकॅडमीचं चॅनल आहे ॲज वेल ॲज डिस्क्रिप्टिव्हचं एक चॅनल आहे आपलं, तर तिथेही त्या नोट्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातील। सो त्याच्या आधारे तुम्ही अभ्यासाची सुरुवात करू शकता। सो मटेरियलचा पण काही इश्यू राहत नाही, पण तुम्ही रिगरसली याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। तुमचं किमान एक 12 तासाचं शेड्यूल असलं पाहिजे। डेली तुम्ही लिखाण करणं अपेक्षित आहे। याच्यासाठी 100 डेज प्रोग्राम आहे, त्याचबरोबर जे आहे टेस्ट सिरीज आहेत, मेंटोरिंग आहेत, बॅचेससुद्धा अवेलेबल आहेत जर तुम्हाला तशी गरज भासली तर। ओके। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे की 2016 ते 2025चे जे UPSC मेनचे प्रश्न आहेत त्याची पण एक रेकॉर्डेड PYQ मेनच्या ॲनालिसिसची बॅच 999 रुपयात अवेलेबल केली आहे। ती प्रत्येकाने नीट बघा जेणेकरून तुम्हाला मेनसाठी एक बूस्टर तिच्यातून जे आहे तर ते नक्की मिळेल। सो ज्या विद्यार्थ्यांनी आता प्रिलिम्स क्रॅक केलेली आहे त्यांनी सिन्सिअरली प्रयत्न करा। आपण 2025मध्ये बघितलं होतं की तेवढीशी तिथं कॉम्पिटिशन नव्हती, त्या तुलनेमध्ये 26मध्ये ती वाढणार आहे, 27मध्ये त्यापेक्षा जास्त ती असणार आहे। सो त्यामुळे आता मिळालेली संधी जी आहे ती आपण इनकॅश करणं फार फार गरजेचं आहे। सो सर्वांनी ह्या गोष्टी समजून घ्या आणि या संबंधी पण तुम्हाला जर काही कन्सर्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता किंवा डिरेक्टली येऊन भेटू शकता किंवा टीम स्पॉटलाइटला कॉन्टॅक्ट करू शकता। सो सर्वांना मेनसाठी खूप खूप शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद।